तुम्ही बऱ्याचदा ग्रामपंचायत हा शब्द ऐकला असेल, पण एक्झॅक्टली ग्रामपंचायत काय असतं तेच सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खेड्यांच्या विकासासाठी काम करणारी ही एक मूलभूत प्रशासकीय संस्था असते, जी गावामध्ये रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य अशा पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी जबाबदार असते. यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मदतीनं गावाचा सगळा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 7च्या अंतर्गत झाली आहे आणि 1993च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा सुद्धा मिळाला. ग्रामपंचायतीच्या वर्षातनं 4 बैठका होत असतात. एक बैठक 26 जानेवारीला, दुसरी कामगार दिनाच्या दिवशी 1 मेला, तिसरी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आणि चौथी नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी. असं म्हणतात की 2 ग्रामसभांमधलं अंतर हे 3 महिन्यांपेक्षा जास्ती नसलं पाहिजे असाही रूल आहे. आता ह्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नेमके कोण असतात तर सरपंच हे मुख्य अध्यक्ष असतात आणि त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे अध्यक्षाची भूमिका बजावतात. आणि जर दोघांचीही अनुपस्थिती असेल तर सदस्यांमधूनच निवड केली जाते आणि त्यांना अध्यक्षस्थानी बसवलं जातं. ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी लोकसंख्येचे निकष काय काय आहेत तेही तुम्हाला सांगते. सामान्य भागात किमान 600 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते आणि डोंगरी किंवा पर्वतीय भाग असेल तर तिथे किमान लोकसंख्या 300 असली तरी सुद्धा चालते.